हाय स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगचा सिलेबस काय आहे जो आपल्याला ह्या सेमिस्टरला स्टडी करायचा आहे तो आपण बघितला आहे. आता आपण स्टार्ट करूया मॅनेजमेंट अकाउंटिंगला. फर्स्ट युनिटमधला फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग. हा कम्प्लीट थेरॉटिकल आहे, हे मी मागच्या सिलेबसच्या व्हिडिओमध्ये बोललीच आहे. पण एक्झामसाठी हा एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे, जास्त मोठा नाही आहे. ह्यामध्ये फक्त नेचर ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग, देन स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग, फंक्शन्स आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंगमधला काय डिफरंट आहे, या दोघांमध्ये काय डिफरंट आहे हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. सो बेसिकली 3 ते 4 क्वेश्चनचाच फक्त हा टॉपिक आहे. सो बघा, फर्स्ट आहे मीनिंग. मॅनेजर्स ऑफ बिझनेस एंटरप्राइज कॅरी आउट मॅनेजरियल फंक्शन्स सच ॲज प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, कोऑर्डिनेटिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. In order to perform the primary task of decision making, they need information about the past, present and future in the functional areas of management. म्हणजे ते काय म्हणतात तर व्यावसायिक जे उपक्रम असतात ते मॅनेज करण्यासाठी, ऑर्गनाईज करण्यासाठी मॅनेजर्स असतात आणि मॅनेजर्स ते काम करत असतात. ज्यामध्ये काय आलं तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, कोऑर्डिनेशन, ही जी सर्व व्यवस्थापकीय कार्ये असतात हे करण्याचं काम हे मॅनेजर्स करत असतात. त्याचप्रमाणे ह्यामध्ये डिसिजन घेण्याचं एक प्रायमरी टास्क असतं, ज्यामध्ये जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांची पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचरबद्दलची जी इन्फॉर्मेशन असते त्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर डिसिजन घेण्याचं काम जे ते प्रायमरी टास्क असतं ते त्या पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचरच्या इन्फॉर्मेशनवर अवलंबून असतं किंवा त्याच्या आधारे डिसिजन घेतला जातो. त्याचप्रमाणे मॅनेजमेंटमध्ये राईट डिसिजन घेण्यासाठी म्हणजे योग्य डिसिजन घेण्यासाठी क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन असणं खूप महत्त्वाचं असतं किंवा ह्या दोन्ही इन्फॉर्मेशनच्या आधारावर राईट डिसिजन घेतला जातो. देन त्यांनी डेफिनेशन दिली आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगची. बघा, मॅनेजमेंट अकाउंटिंग इज द presentation of accounting information in such a way as to assist the management in creation of policy and the day-to-day operation of an undertaking. म्हणजेच काय तर मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये अकाउंटबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन प्रेझेंट केली जाते, जसं की पॉलिसी तयार करण्यास मॅनेजमेंटला मदत करणं, रोजगारीच्या कामकाजासाठी काम करणं, यासारख्या ज्या सर्व गोष्टी असतात ह्या मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये केल्या जातात. खाली त्यांनी नेचर दिली आहेत मॅनेजमेंट अकाउंटिंगची. फर्स्ट आहे ॲडव्हायझरी नेचर. यामध्ये ॲडव्हायझरी नेचर, ॲडवाईज म्हणजे सल्ला देणं. आपण पण एखाद्याला आपल्याला चांगला किंवा वाईट ॲडवाईज देत असतो. ॲडवाईज म्हणजे काय तर सल्ला देणं. यामध्ये संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणजे मॅनेजमेंटची जी काही एम्स असतात ती ॲचिव्ह करण्यासाठी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असते जी मॅनेजमेंटला देण्याचं काम हे यामध्ये केलं जातं. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, ॲनालिटिकल इन नेचर. यामध्ये मॅनेजमेंटला समजण्यासारखं अकाउंटिंग डाटा, जो अकाउंटिंग डाटा तयार केला जातो किंवा जो अकाउंटिंग डाटा प्रेझेंट केला जातो तो मॅनेजमेंटला समजला पाहिजे. मॅनेजमेंटला समजण्यासारखा तो अकाउंटिंग डाटा तयार केला जातो आणि त्याचं विश्लेषण हे केलं जातं. ओके, त्यानंतर तिसरा पॉईंट आहे इंटरप्रिटेशन. त्यामध्ये पण त्यांनी बघा काय दिलं आहे इंटरप्रिटेशनमध्ये. तर यामध्ये जे ऑपरेशन असतं त्या ऑपरेशनचा परिणाम लावणं म्हणजे ते ऑपरेशनचा पुढे अंदाज व्यक्त करणं. परिणाम लावणं म्हणजे भविष्यातला जो काय अंदाज असतो तो व्यक्त करणं आणि त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटला प्रोव्हाइड करण्याचं काम हे यामध्ये केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट चौथा पॉईंट आहे ॲड टू द मॅनेजमेंट. यामध्ये काय केलं जातं तर ॲड टू द मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनास मदत करणं, म्हणजे मॅनेजमेंटला मदत करण्याचं काम हे यामध्ये केलं जातं. यामध्ये गुणात्मक आणि परिणामात्मक म्हणजे मॅनेजमेंटमध्ये गुणात्मक आणि परिणामात्मक म्हणजेच क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. गुणात्मक आणि परिणामात्मक हे जरा कठीण आहेत शब्द, तुम्ही लक्षात ठेवा. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन देण्याच्या
काम किंवा देण्याची मदत जी काही असते ती यामध्ये केली जाते, किंवा ह्याबाबतची जी काही मदत असते, ही जी काही इन्फॉर्मेशन असते ती मॅनेजमेंटला देण्याचं काम हे यामध्ये केलं जातं. 5वा पॉईंट आहे फीडबॅक म्हणजे अभिप्राय. फीडबॅक म्हणजे आपण जर एखादा नवीन बिझनेस स्टार्ट केला असेल, एखादं नवीन काम सुरू केलं असेल, तर ते काम आपलं योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा एखादा बिझनेस स्टार्ट केला असेल तर त्यात प्रॉफिट अँड लॉस कसा होतो आहे, किंवा अप्स अँड डाऊन्स आहेत का, योग्य आहे की अयोग्य आहे, बरोबर चुकीचं जे काही असतं ते आपल्याला समजण्यासाठी फीडबॅक महत्त्वाचा असतो. आपल्याकडे जर त्या बाबतीतला फीडबॅक असेल तर आपल्याला ते सहज शक्य होतं समजणं की जे काम आपलं चालू आहे किंवा एखादा नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे तो त्याची ग्रोथ होते आहे की नाही, त्यामध्ये डेव्हलपमेंट्स प्रोग्रेस चालू आहे की नाही, हे सगळं समजण्यासाठी फीडबॅक जो आहे म्हणजे अभिप्राय हा खूप महत्त्वाचा असतो. ओके. त्यानंतर 6 नंबरचा पॉईंट आहे फ्युचर ओरिएंटेड. ओके. त्यामध्ये बघा मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अ फॉरवर्ड लुकिंग अँड डायनॅमिक. इट प्रोव्हाइड द फ्युचर ट्रेंड अँड द बेसिस ऑफ पास्ट परफॉर्मन्स. म्हणजेच काय तर मॅनेजमेंट अकाउंटिंग हे अग्रेषित आणि गतिशील आहे. ओके. त्याचप्रमाणे जो काही पास्ट परफॉर्मन्स असतो त्याच्या आधारे जी काही कामगिरी असते, म्हणजे जो पास्टचा परफॉर्मन्स असतो तो पास्टचा परफॉर्मन्स कसा आहे हा कॅल्क्युलेट करून त्याच्या आधारे जी काही कामगिरी असते ती पुढे समोर प्रेझेंट केली जाते. 7 नंबरचा पॉईंट आहे ॲब्सेन्स ऑफ स्टँडर्ड फॉर्मॅट. त्यामध्ये बघा ऑल द रिपोर्टिंग फॉर्मॅट्स आर नीड बेस. देअर इज नो स्टँडर्ड फॉर्मॅट फॉर रिपोर्टिंग. म्हणजे काय तर मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये सर्व फॉर्मॅट इम्पॉर्टंट असतात. एक हा फॉर्मॅट इम्पॉर्टंट आहे हे नाही, किंवा ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट नाही, असं काही नसतं. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये ऑल फॉर्मॅट्स हे खूप इम्पॉर्टंट असतात. त्याचप्रमाणे अहवाल देण्यासाठी कोणतंही स्टँडर्ड कॉस्ट नाही आहे, म्हणजे नो स्टँडर्ड फॉर्मॅट फॉर रिपोर्टिंग. असं काही त्याने एखादं पर्टिक्युलर रिपोर्ट देण्यासाठी स्टँडर्ड वगैरे काही फिक्स केलेलं नसतं. नो स्टँडर्ड कॉस्ट. ओके. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे नेचरमधला, तो म्हणजे सिलेक्टिव्ह ॲप्रोच. ओके. त्यामध्ये बघा इट टेक्स इन टू अकाउंट ओनली रिलिव्हंट इन्फॉर्मेशन विच अफेक्ट डिसिजन मेकिंग. म्हणजेच काय तर मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये यामध्ये फक्त मॅनेजमेंट अकाउंट संबंधित जी काही इन्फॉर्मेशन असते ती घेतली जाते आणि त्याच्या आधारे जो काही डिसिजन असतो तो घेतला जातो. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंगची इन्फॉर्मेशन जी काही असते ती प्रेझेंट झाल्यानंतर ती इन्फॉर्मेशन जी काही असते त्याचा विचार केल्यानंतर जो काही डिसिजन असतो किंवा जे काही पुढे परिणाम असतात त्याचा विचार करून त्या पद्धतीने जो काही डिसिजन असतो तो डिसिजन घेण्याचं काम हे यामध्ये केलं जातं. ओके. सो आत्ता आपण जे बघितले ते तुमचे नेचर आहेत मॅनेजमेंट अकाउंटिंगचे.